महायुतीसाठी गेम चेंजर मग पुन्हा नव्या निकषात अडकलेली लाडकी बहीण योजना। याच लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं जाहीरनाम्यातून 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं। मात्र यंदा ते पूर्ण होण्याची शक्यता धुसर दिसते, कारण याच 2100 रुपये देण्यावरून विरोधकांनी विधिमंडळात सरकारला सवाल विचारला आणि एकच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। पाहूया नेमकं घडलं तरी काय। काय गरम आहे? हे नवीन सुरू केलंस वय ग लाडकी बहीण योजनेचं पैका आलं, दर महिन्याला 1500 मिळतात। चांगले लाडक्या बहिणींना 1500चे 2100 कधी, हा प्रश्न आम्ही नाही तर विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला विचारला। मग किमान 2100 जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का? माझे साधे प्रश्न। विधानसभा निवडणुकीआधी महायुतीच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये वाढवून 2100 रुपये देऊ असं सातत्यानं म्हटलं गेलं। म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं, पण निकाल लागून 3 महिने झाले तरी लाडकी बहिणीच्या पैशात वाढ झाली नाहीये आणि याच मुद्द्यावरून विधान परिषदेत वादळी चर्चा रंगली। विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली आणि महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंना जाब विचारला। स्थानिक ग्रामसेवक स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या, मग याची पडताळणी झाली होती का नव्हती? झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका। त्यावेळी तुम्ही पात्र केलं सा, त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली, आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर? आता सावत्र झाली का तुम्हाला निकाल लागल्यावर? त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली, लाडकी बहीण दिसली, तुम्ही पुढच्या 2 महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं। अखेर या सगळ्या आरोपांवर आदिती तटकरेंनी काय उत्तर दिलंय ऐका। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवतो। विधानसभेनंतर योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करण्यात आली। यात जवळपास 9 लाख अर्ज बाद करण्यात आले। त्यावरूनही विरोधकांनी लाडकी बहीण केवळ निवडणुकीसाठी पास असल्याचा आरोप केला। आपण जी घोषणा केलेली आहे की 2100 रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून, म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून, म्हणजे पुढच्या बजेटपासून आम्ही देऊ, मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे। सजल होता नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की 2100 रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ। तुमच्या जाहीर आम्ही 3000 सांगितले होते। मग किमान 2100 जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का? माझी सांगा। लाडकी बहीण महायुतीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची योजना आहे, पण या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरचा बोजाही वाढतोय। त्यामुळे 1500चे 2100 होण्यासाठी सध्या तरी लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।